आत्मवंदन सगळ्यांचं स्वागत आजच्या ध्यान सत्रामध्ये. सर्व दिव्य आत्मे जे आज ध्यानामध्ये आहेत त्या सगळ्यांचं स्वागत. सोबतच जे सगळे एंजल्स आहेत, जे आपले गुरु आहेत, पूर्वज आहेत, जे आपल्या बरोबर सूक्ष्म ऊर्जेनी जोडलेले आहेत, त्या सगळ्यांचं मी स्वागत करते आणि त्या सगळ्यांचे हृदयापासून आभार व्यक्त करते. शिवन्याचं पण स्वागत छोट्या. आणि जसं काल कुणीतरी ग्रुप गायत्री त्यांनी मला वाटतं ग्रुपवर टाकलं होतं की ऊर्जा येणार आहे नऊ म्हणजे असं सांगितलं गेलं. तर मी एकदा फक्त सांगते की ज्यांना कदाचित ते वाचून असं वाटलं असेल की नेमकं काय आहे. तर जसं मी मागे एकदा बोलले होते की पृथ्वीवर ह्या वेळेमध्ये सोलार फ्लेअर येत आहेत. सोलार फ्लेअर म्हणजे सूर्यापासून काही असे प्लाझ्मा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात. तसं तर रोजच आपल्याकडे सूर्याकडून जी उष्णता आपण म्हणतो, सूर्यप्रकाश म्हणतो, तो आपण घेतोच आपल्या म्हणजे सृष्टीमध्ये आहे आणि ते आहे म्हणून आपण सगळेजण आहोत. कारण सूर्यामुळे आपलं जीवन सगळं व्यवस्थित चालू आहे. पण आता सध्या काय होतंय की सूर्यामधून काही फ्लेअर बाहेर पडतायत. म्हणजे की जसं उदाहरण सांगायचं, कापसाचा गोळा आहे आणि त्या कापसाच्या गोळ्यातून आपण एक असा ओढला, हा गोळा आहे समजा, त्याच्यातून मी असा एक धागा ओढला. त्या धाग्यासोबत अजून कापूस बाहेर यायला लागतो हळूहळू, है ना. तर तो जो कापूस असं बाहेर काढल्यासारखा, तसा म्हणजे जसा आपण एक त्याचा अंश बाहेर काढतो, त्याप्रमाणे सूर्याचे जे पूर्ण त्याचं जे आहे, ते सूर्य जो तारा आहे त्याच्यातून ते एक 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 असे बाहेर पडतात, त्या फ्लेअर एक एक असे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ऊर्जा बाहेर पडते. आणि ती ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, ज्या पृथ्वीवर यायला 2 दिवस लागतात. साधारण 48 तासाचा काहीतरी का 2 ते 3 दिवसाचा अवधी आहे, जेव्हा ती फ्लेअर सूर्यावरून निघते आणि पृथ्वीवर पोहोचते. त्यामुळे सध्या आपण जे वातावरणामध्ये क्लायमेट चेंज बघतोय मोठ्या प्रमाणावर, अं, खूप खूप बदल होत आहे. जिथं कधी पूर आले नव्हते अशा ठिकाणी पुराची परिस्थिती आपण बघतोय न्यूजमध्ये. आणि जिथं नेहमी असं म्हणजे जे आहे, जिथं पाऊस चांगला असतो जे आहे तिथं सगळा दुष्काळ. आता ह्याला लोक ग्लोबल वॉर्मिंग पण म्हणतात, सायन्समध्ये सायंटिस्ट लोक सांगतात वगैरे. पण हे सगळे ओव्हरऑल सगळ्याचेच परिणाम आहेत आपण बघतोय. तर हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आपल्यापर्यंत येत आहेत, ते आपल्या नर्वस सिस्टमवर परिणाम करतात. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून, मला वाटते 6-7 महिने होऊन गेले असतील, ह्याचे अ, एक प्रमाणामध्ये ते येतात. त्याला क्लास असं म्हणतात. M क्लास, X क्लास असे त्या प्रमाणामध्ये ते सोलार फ्लेअर येत आहेत. तर त्याच्यातून घाबरून जायचं काही कारण नाहीये, पण एवढंच आहे की ते आपल्या नर्वस सिस्टमवर परिणाम करतात. त्यामुळे आपल्याला थोडंसं आपल्या विचारांमध्ये चंचलता दिसते, थकवा आल्यासारखं वाटतो. आता हे उन्हामुळे तर होतच आहे, प्लस त्याचा पण परिणाम आहे की अम, विचार अगदीच थोडे निराशेकडे आपले विचार आपल्याला घेऊन जातात. या ऊर्जेमुळे असं होऊ शकतं की आपल्याला खूपच निराश वाटायला लागेल, एकदमच लो वाटायला लागेल, एकदमच थकवा आल्यासारखं, ड्रेन झाल्यासारखं अशा ह्याचे होऊ शकतात. असं असं बऱ्याच जणांनी सांगितलंय. बऱ्याच जणांचं डोकं दुखणं किंवा एकदम चांगला मूड असताना, सगळं चांगलं असताना अचानक कुठेतरी थोडंसं लो फील होणं, ह्या पण गोष्टी म्हणजे मूड स्विंग्स थोडे जास्त प्रमाणामध्ये ह्याच्यामुळे होऊ शकतात. आणि म्हणून सांगितले की ह्या काळामध्ये आपण ध्यान करणं, स्वतःशी जोडलेलं असणं, स्वतःवर लक्ष ठेवणं, स्वतःच्या विचारांवर फोकस ठेवणं हे गरजेचं आहे. आपल्या गुरूंना आपण ह्याच्यासाठी बोलवलं पाहिजे. आपले जी कुठली श्रद्धास्थान आहे, जी कुठली देवी असेल, देवता असेल, त्यांना आपण सांगितलं पाहिजे की माझ्यासोबत माझ्या विचारांवर माझा नियंत्रण राहण्यासाठी किंवा मी स्वतः एक मध्य मार्गात राहण्यासाठी मला मदत करा. जर एवढे प्रयत्न करूनही आपले विचार सतत असे होत असतील, तर ह्याचा अर्थ आपला आभा मंडळ जे आहे, ऑरा जो आहे, तो आपण क्लीन केला पाहिजे. आता मी दरवेळेस तुम्हाला सांगते की मी आभा मंडळावर एक व्हिडिओ टाकेन. पण मला एक तसा असा चांगला व्हिडिओ करायचा की जिथं मला त्याची माहिती सगळंच त्याच्यामध्ये त्या एका व्हिडिओमध्ये सांगायचंय. तर मी काही दिवसात करायचा प्रयत्न करेन, काही गोष्टींमुळे मी करू शकले नाही. पण मी तुम्हाला इथे एक थोडक्यात सांगते की ऑरा क्लीन करणं फार गरजेचं आहे. आणि ते म्हणजे आपलं घर जसं आपण बंद करतो त्याप्रमाणे हे आपल्या शरीराचं घर आहे. हे शरीराचा ऑरा आहे, हे आभा मंडळ आहे, आपल्या भोवती आवरण आहे, जे आता आपण समजून घेऊ आजच्या ह्याच्यामध्ये. मी तुम्हाला फक्त काही उपाय सांगते त्याचे. तर वेगवेगळे लोक, हिलर लोक वेगवेगळे उपाय सांगतात की ऑरा क्लीन करण्यासाठी, बंद ठेवण्यासाठी तुम्ही जसं की सी सॉल्ट, खडे मिठाचा वापर करा.
पाण्यात आठवड्यातून 2 वेळा किमान पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचं आणि त्या पाण्याने आंघोळ करायची. दुसरा उपाय, गरम पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचं, पाय बुडवून बसायचं, त्याच्याने पण आपला ऑरा क्लीन होतो. तिसरा उपाय, हातामध्ये खडे मीठ घ्यायचं, बसायचं आणि ध्यान करायचं त्याला घेऊन, हातात घेऊन, आणि म्हणायचं जी काही माझ्या ऑरामध्ये, माझ्या आभा मंडळामध्ये जी काही न बोलवलेले प्रभाव आलेत, न बोलावलेले प्रभाव, अनइन्व्हायटेड इन्फ्लुएन्सेस, ते माझ्या सगळ्या मिठामध्ये जाऊ देत आणि ते मीठ नंतर आपण फेकून द्यायचं पाण्यामध्ये. हे थोडे उपाय आहेत. सगळ्यात सोपा उपाय जो मी करते आणि ज्याचा मला आणि माझ्यासारख्या बऱ्याच जणांना जिथं महावतार बाबाजींनी सांगितलेला उपाय हा, ज्यांना सगळ्यांना हा फायदा होतोय, तो म्हणजे ज्या वेळेस मला खूप नकारात्मक विचार यायला लागले सगळं चांगलं असताना, त्यावेळेस 2 सेकंद थांबायचं आणि म्हणायचं, माझ्या आभा मंडळामध्ये जे कोणते न बोलावलेले प्रभाव आलेले आहेत, त्यांना सगळ्यांना मी आग्रह करते की तुम्ही तुमच्या आदर्श स्थळी जा. तुम्ही सगळे ईश्वराच्या पासून बनलेले आहात, त्यामुळं तुम्ही सगळे सुरक्षित आहात. न घाबरता तुम्ही तुमच्या उचित स्थळी जा. आणि तेवढं म्हणायचं आणि मग तुम्ही म्हणायचं, माझं आभा मंडळ मी माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. ही 2 वाक्य बोलायची. पहिलं तर त्या न बोलवलेल्या प्रभावांना सांगायचं की तुम्ही जे माझ्या ऑरामध्ये आला आहात, तुम्ही माझा ऑरा सोडा आणि यातनं तुम्ही बाहेर जा आणि तुमच्या आदर्श स्थळी जा, जिथं कुठं तुम्ही आलायत. ठीक आहे. दुसरं सांगायचं, ते झाल्यानंतर म्हणायचं त्यांना की मी तुम्हाला तुम्ही न घाबरता जा, मी तुम्हाला प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सुद्धा ईश्वरापासून आलायत, जसे मी आहे. मी बनली ईश्वरापासून, मी ईश्वराचा अंश, तसे तुम्ही पण आहात. हे हे 2-3 वाक्य फक्त लक्षात ठेवा, हळूहळू प्रॅक्टिसनी जमेल. आणि त्यानंतर म्हणायचं, एकदा त्यांना तुम्ही पाठवून दिलं गोड बोलून, प्रेम देऊन त्यांना, की मग म्हणायचं, माझा आभा मंडळ मी माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते, लॉक करून टाकते. ठीक आहे. ही जी वाक्य आहेत ना, तुम्हाला असं वाटेल ह्याच्यानी काय होणार आहे, हे जे आहे ते महावतार बाबाजींनी त्यांच्या युनिफाईड नावाच्या पुस्तकामध्ये हा उपाय सांगितलेला आहे. आपल्या इमॅजिनेशन आणि आपल्या चेतनेपेक्षा जास्त शक्तिशाली काहीच नाहीये. तर तुम्ही जे कुठले फिजिकल ऍक्टिव्हिटी, जसं खडे मीठ हातात घेणं, हे जे करतो आपण, त्याच्यापेक्षा पण ते तर करायचंच, ते काय म्हणजे बिनकामी उपाय नाही येतो, त्याच्याने फायदा होतो. प्लस हे जेव्हा आपण सारखा सारखा दिवसभरामध्ये आपला ऑरा स्वच्छ ठेवतो आणि लॉक करतो, तेव्हा तुम्हाला जे विचार येतील असे वाईट विचार यायला लागतील तुम्हाला, तुम्हाला काही वेळातच फरक जाणवेल की माझी एनर्जी थोडी अप झालीये म्हणून. आणि मी हे इतके दिवस का नाही सांगितलं, कारण मी हे स्वतः प्रयोग करून बघितले की हा उपाय आणि बाकी जे कुठले असतात. आता काही लोक काय करतात, ऑरा घरी आल्यानंतर, ऑफिसमधून आलो, 4 लोकांमध्ये बसून आलो, कुठून असं आलोय, आपण घरात बसल्यावर पण आपल्या ऑरामध्ये गोष्टी येऊ शकतात. कारण आपण घरात बसलोय म्हणजे काय ब्रह्मांडापासून अलिप्त नाहीयेत, आपण या पंचतत्वांचा भाग आहोत, घरात जरी असलो तरी. मग हे जे न बोलवलेले प्रभाव म्हणजे कोणते, ते कुठूनही येऊ शकतात. कारण ही एनर्जी, ही फ्रिक्वेन्सी, ती कुठून पण आपल्या जवळ येते. आणि मग ते विचार आपल्या ऑरामध्ये येतात. मी जसं सांगितलं की माझ्याप्रमाणे एखादी व्यक्ती जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये, मी आयुष्यात काही करू शकले नाही असा जर विचार करत असेल, तर तिचे 10 विचार मी ओढून घेते माझ्याकडं. कारण माझी आणि तिची फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला लागली. आणि त्यामुळे मी जर असे विचार करायला लागले, तर तिचे अजून 10 विचार माझ्या डोक्यात येणार आणि मला अजून वाईट वाटणार, अजून मला रडू येणार, मी निराशेमध्ये पूर्ण आत जाणार. कारण मी त्याचे पण फ्रिक्वेन्सीला मॅच झाले. मग ते सगळे विचार माझे मध्ये येतात, ते प्रभाव. आणि तुम्हाला हे वाटेल हे सगळं नवीन आहे, हे सगळं आहे, पण हे काही नवीन नाहीये. हे पूर्वापार आपल्या संतांनी, गुरूंनी पण हे सगळं केलेलं आहे. फक्त त्याला नावं कदाचित वेगळं असेल, त्याला ऑरा म्हणत नसतील, त्याला आभा मंडळ म्हणत नसतील, त्याला काहीतरी वेगळं नाव असेल त्यांच्या भाषेमध्ये. पण हे सगळं आपल्या ग्रंथांमध्ये, सगळ्या वेदांमध्ये सुद्धा ह्याचे उल्लेख आहेत, ते कसं केलं जायचं. आणि त्याच्यासाठी तेव्हा हवन करणं, घरामध्ये अग्निहोत्र करणं, तुमच्या घरामधलं वातावरण नीट ठेवणं, स्वच्छ ठेवणं, शुद्ध ठेवणं म्हणजे काय, आपल्या घराचा ऑरा, वास्तूचा ऑरा शुद्ध करणं, आपल्या स्वतःचा ऑरा शुद्ध करणं. जेव्हा आपण अग्नीच्या संपर्कात येतो, तेव्हा आपला ऑरा, आपला आभा मंडळ सुद्धा त्या अग्नीच्या तेजानी शुद्ध व्हायला लागतं. आपण जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतो, दिवसभरामध्ये घरातली भांडी धुताना आपल्या पाण्याला हात स्पर्श झाला,
तेव्हा सुद्धा आपण त्या पाण्याच्या संपर्कात येतो. आणि त्या निमित्ताने का होईना आपला पंचतत्वांचा तसा कॉन्टॅक्ट येतो. हवेशी तर आपण सतत जोडलेलो आहे. पूर्वीच्या काळी हे असं करायचे की हवन करणं घरामध्ये, वेगवेगळ्या पूजा विधी केल्या जायच्या, किंवा नामस्मरण, पोथी वाचन, ह्या सगळ्यातून पण ऑरा आपला स्वच्छ होतो, शुद्ध होतो. पण हा सगळ्यात सोपा उपाय आहे. 2 मिनिटं थांबायचं ज्यावेळेस आपल्याला खूप वाईट विचार येतात, कुणाबद्दल तरी सतत जेलसी येते, कुणाबद्दल तरी राग येतोय खूप जास्त, स्वतःबद्दल येतोय, स्वतःबद्दल वाईट विचार, 2 सेकंद थांबायचं आणि म्हणायचं, माझ्या आभा मंडळामध्ये, म्हणजे माझ्या आता समजा घरामध्ये, आपल्या घरामध्ये जे कुठले न बोलवलेले प्रभाव आले आहेत, त्यांना मी सगळ्यांना आग्रह करते की तुम्ही तुम्ही जिथून आलाय तिथं जा. एवढं सांगितलं आणि त्यांना म्हणायचं, मी तुम्हाला प्रेम आणि प्रकाश देते, प्रेमाने पाठवायचं बाहेर. आणि मग आपला ऑरा मी माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करतो. दिवसभरामध्ये मी ही क्रिया जवळजवळ 20 ते 25 वेळा हे म्हणत असेल. म्हणजे जरी मला विचार आले नाही, तरी सुद्धा मी माझा ऑरा सारखा क्लीन करते, सारखा क्लीन, आणि बंद करते. जेव्हा जेव्हा मला असं आठवतं, मी लगेच म्हणते की जे कुठले आलेत ते पाठ जावा तुम्ही सगळेजण. आणि हे हळूहळू प्रॅक्टिस ती तुम्हाला लक्षात राहायला लागेल. त्यामुळे हे छोटस पण एकदम प्रभावी, ज्या अर्थी हा महावतर बाबाजींनी सांगितलेला उपाय, त्या अर्थी विश्वास ठेवा ह्याच्यावर. हा सगळ्यात सोपा उपाय. बरेच जण काय करतात की आपला ऑरा क्लीन करण्यासाठी ही क्रिया करतात. म्हणजे आता समजा आपण कंगवा घेतला हातात आणि कंगव्याने कसं हे करतो स्वच्छ, त्याप्रमाणे ते ऑरा क्लीन करतात, असं असा करतात हा सगळा. म्हणजे आपल्या शरीराभोवती ते आवरण असतं, त्यामुळे ते असं 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 हाताने असं क्लीन करून घेतात. किंवा अजून बरेच जण असे वेगवेगळे उपाय करतात, की त्याच्यामध्ये फिजिकल ऍक्ट म्हणजे हाताची ऍक्शन येते, असे करतात, असं 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 झटकल्यासारखं काहीतरी, असं पण करतात. आणि ते पण योग्य आहे, ते काही चुकीचं नाही. पण मी हा साधा सोपा उपाय करते आणि ह्याच्याने लगेच एनर्जीमध्ये फरक जाणवतो. 1-2 मिनिटाच्या आतच तुम्हाला जाणवेल ते जे विचार येत आहेत सारखे सारखे, ते कमी झालेत. आणि हळूहळू प्रॅक्टिसने ते बंद होऊन जातात आणि मग तुम्हाला एनर्जीमध्ये फरक जाणवतो. ठीक आहे, तर मला हे खूप आवर्जून सगळ्यांना सांगायचंय. आपली एनर्जी प्रोटेक्ट करू आपण सगळेजण, कारण आपण आता ध्यान करतोय, त्याच्याने एनर्जी घेतोय. आणि कुठल्या तरी विचारांमध्ये दिवसभर अडकून राहिलं की ती एनर्जी गळत जाते, ड्रेन होत जाते, बाहेर निघून जाते. तर त्या एनर्जीला लॉक करू आपल्या. आणि दिवसभरामध्ये आपण जिथं जिथं असू, तिथं आपली सतत एनर्जी प्रोटेक्ट करून ठेवू. घाबरायचं नाही की आता माझी एनर्जी बाहेर चालली आहे म्हणून, भीतीपोटी नाही करायचं. पण आपल्याला आपल्या एनर्जीला व्यवस्थित ठेवायचंय. 4 लोक घरातून पाय बाहेर ठेवताना लगेच म्हणायचं की माझा आभा मंडळ माझ्या उच्च आत्म्याला सोडून मी बाकी सगळ्यांसाठी बंद करते. आणि मग घरातून बाहेर जायचं. मार्केटमध्ये जात असू, कुठंही कुठंही जात असू, लोकांचा संपर्क आला की आपलं आभा मंडळ लगेच बंद करायचं. कारण त्या लोकांचे सगळे विचार असतील, त्यांची ऊर्जा असतील, त्याच्याशी आपण कनेक्ट होतो. आणि आता हे एनर्जी कनेक्शन, हे एनर्जीचं सगळं आता आपण शास्त्र समजून घेतलं पाहिजे. इतके दिवस आपल्याला हे सांगणारं कदाचित कुणी नसेल, आपण कधी ऐकलं नसेल. पण दिस इज द फॅक्ट, दिस इज द रियालिटी, जी आपल्याला आता ऍक्सेप्ट करायची की हे आहे शास्त्र. ह्याच्यामध्ये एनर्जी असते, ऊर्जा आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग जेव्हा एनर्जी असते, ऊर्जा असते, तेव्हा ती एकमेकांबरोबर कनेक्ट होते. इच्छा नसताना सुद्धा शेजारी कोणी माणूस आला की त्याच्याशी आपण कनेक्ट व्हायला लागतो, त्याची एनर्जी आपल्या ऑरामध्ये यायला लागते. हे फक्त आपण लक्षात ठेवायचं. कुठेही जाऊ दे, आपण हे वाक्य बोलायचं की माझं आभा मंडळ मी बंद करते, असं म्हणायचं. आपल्या गुरूंचं नाव घ्यायचं. आणि मग तुम्ही दिवसभर तुमचे कुठेही जा, काही प्रॉब्लेम नाही. खास करून आजारी माणसांना भेटायला जाताना, हॉस्पिटलमध्ये, घरी, किंवा जिथं कुणीतरी गेलेलं आहे आणि आपण त्यांच्या घरी जातोय, किंवा कुणाच्या घरी काहीतरी भांडणं चालू आहेत, तिथं आपण चाललोय त्या वास्तूमध्ये, कुठल्याही नवीन वास्तूमध्ये जाताना हे करायचंच करायचं. आपली एनर्जी सगळी बाहेर खेचली जाते नाहीतर. त्यामुळं हे सगळं आपण आता माहीत करून घेऊ आणि प्रॅक्टिसमध्ये रोज सुरू करू. अजून मी उद्या परवा ह्याच्यावर पण सांगेन. तर तुम्ही सगळेजण हे सुरू करा हळूहळू आता. तर आपण आजच्या आपल्या ध्यानाला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण सगळेजण आपल्या परम आत्म्याचे, परम चैतन्याचे आभार व्यक्त करून, की आपण सगळेजण आत्ता या क्षणाला इथं बसलोय. कल्पना करू की आपण गोलाकार
एकमेकांच्या शेजारी या साधनेला बसलोय आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर एक गोल्डन ॲस्ट्रल पिरॅमिड आलाय. आपलं शरीर स्थिर करू, पाठीला आराम घेऊन पाठीचा मणका ताठ ठेवायचा. परमात्म्याचे सगळ्यात आधी आभार, आपल्या गुरूंचे आभार व्यक्त करू. आजचा दिवस आम्हाला दाखवला, आजच्या दिवशी मला जे श्वास मिळालेत, जो प्राणवायू मिळाला, अन्न पाणी, माझं घर, माझी वास्तू, ज्या सुखसोयी मी आज घेतल्यात घरातल्या, त्या सगळ्यांसाठी मी आभार व्यक्त करते. माझ्या हृदयापासून हे परमात्मा, तुझे अनंत आभार आहेत. आपल्या गुरूंचा चेहरा आठवू, सगळं लक्ष आपल्या हृदयावर. अनेक जन्मांची पुण्याई, माझी आत्तापर्यंतची सगळी उपासना, माझी चांगली कर्म, या सगळ्यांचं हे फळ या साधनेच्या रूपाने मला मिळतंय. मला समजतंय की आभार मानण्याचं महत्व किती. मला कळतंय फॉरगिव्हनेस, क्षमा करण्याचं महत्व काय. मला कळतंय की स्वतःवर प्रेम करणं, स्वतःची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे, जितकी दुसऱ्याची काळजी घेते, दुसऱ्यावर प्रेम करते. स्वतःचा सन्मान करणं, स्वतःबद्दल चांगलं बोलणं, हे करणं म्हणजे साक्षात परमात्म्याचा मान, त्याचा सन्मान, त्याचा आदर, त्याच्यावर प्रेम केल्यासारखं. कारण हे शरीर, हे चैतन्य जे माझ्या आतमध्ये वाहतंय, ही बुद्धी, हे श्वास, हे सगळं काही परमात्म्याची देण आहे. त्याचाच अंश आहे. त्यामुळं माझा आदर, माझा सन्मान, स्वतःवरचं प्रेम म्हणजे साक्षात त्या परम चैतन्याचं प्रेम, माझ्या गुरूंचा आदर, त्यांचा सन्मान केल्यासारखं आहे. तत्वमसी, मीच ते तत्व आहे. शिवोहम, मीच शिव आहे. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. मीच ब्रह्म आहे. सगळं लक्ष आपल्या हृदयावर घेऊन जाऊ. पूर्ण लक्ष हृदयावर केंद्रित. हृदय चक्र, छातीचा मध्य भाग, हीच ती चावी आहे. हेच ते दार आहे जे आपल्याला परमात्म्याशी जोडतंय. पूर्ण आतमध्ये, हृदयात आतपर्यंत जाऊन प्रयत्न करू. त्या प्रेमाचा, त्या शांतीचा अनुभव घेण्याचा. आपले श्वास आपल्या हृदयावर अनुभव करू.
मीच आहे ते तत्व, माझ्या आतमध्ये परमात्मा आहे, मी चराचरात आहे, मी सर्व व्यापक आहे, सगळीकडे मी व्यापून आहे. हा जो श्वास माझ्या छातीवर मी घेतोय, तो मला सांगतोय मीच ते तत्व आहे, मीच शिव आहे. मी प्रेमस्वरूप आत्मा आहे, मी प्रकाश आहे, शुद्ध प्रेम स्वरूप. आपलं सगळं लक्ष आता सहस्त्रार चक्रावर घेऊन जाऊ. आपला टाळू भाग, आपला उजवा हात आपल्या मस्तकावर हलका ठेवायचे. ज्यांना टाळू भाग जाणवत नाहीये त्यांनी, आणि जिथं आपल्या हाताचा स्पर्श होतोय मस्तकाला, तिथं आपलं सगळं लक्ष घेऊन जायचं. पूर्ण लक्ष आपलं आपल्या टाळू भागावर. आपले डोळे वरच्या दिशेला पाहत आहेत. डोळ्यांना खूप ताण द्यायचा नाही, अगदी हलके डोळे वरच्या दिशेने ठेवायचे आणि आपला मस्तकाचा सगळा भाग अनुभव करायचा प्रयत्न करू. जाणवतंय का मला माझं सहस्त्रार चक्र जे या ब्रह्मांडाला जोडलेलं आहे, जिथून वैश्विक शक्ती ऊर्जा माझ्या शरीरात प्रवेश करते. सगळ्या नाडी शुद्धीकरण सुरू होत आहे. सगळ्या पेशी, सगळे अवयव, रक्तवाहिन्या, सगळ्यांना ही वैश्विक शक्ती पूर्णपणे ऊर्जा द्यायचं काम करते.
लक्ष वरच्या भागावर केंद्रित. सगळे विचार शांत. मी शुद्ध चेतना जी हे सगळं अनुभव करते. सर्व जायचं. आपले श्वास आणि वरचा संपूर्ण भाग या क्षणाला मी माझं चैतन्य अनुभव करते.
पुढची 1.5 मिनिटं आपले श्वास आणि सहस्त्रार चक्र लक्ष केंद्रित ठेवा. आपण सगळेजण या दिव्य ध्यानातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1 आणि अजून कोणाला थोडा वेळ बाहेर येण्यासाठी वेळ लागणार असेल तर 1-2 मिनिटं थांबू शकता. आपले हात आपल्या शरीरावरून फिरवून आभार व्यक्त करू सगळ्या शक्तींचे. आपल्या सर्वांचे अनेक आभार.